हा, बोला ना ताई. हा ताई, अनुभव शेअर करायचा होता. हा, करता का आता? हा, आताच दादांशी बोलणं झालं. अरे वा. हा. मला वाटलं झोपलायत की काय आता. नाही नाही, इकडे मुंबईलाच आहे ना मी. अच्छा, हा 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 हा. काय अनुभव आला हा. ताई? सांगायचं? अनु- अनुभव ते काल मेसेज केला होता बघा तुम्हाला. हो 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 हो. तर ते सकाळी उठून पहिल्यांदा बघत होते की त्या ताईंचा आलाय का अनुभव म्हणून, पण त्यांचा काय आला नाही ना परत आणि नाही, अजून तिसरा. तर ताईंनी शेअर नाही केला त्या ताईंनी. हा. हम्म, हम्म, हा. हम्म. ते खूप म्हणजे त्यांचा अनुभव खूपच म्हणजे हा. 1 मिनिट 2 मिनिटं पण डोळ्यातलं पाणी थांबलं नाही असा अनुभव नाही. होता. हो म्हणजे हो हो. हो, ऐकून असं वाटलं की आपलं दुःख म्हणजे काहीच नाहीये. काहीच नाही. कसं बोललात हा. तेच. तुम्ही त्याच्यावर मेसेज पण केलाय ना. आपलं दुःख हा. त्यांच्यापुढे काहीच नाही असं. हा. हम्म. काय अनुभव आला ताई? तर अनुभव. हॅलो. हा, बोला बोला बोला. ऐकते मी. हा. तर आम्ही म्हणजे वडील आमचे वडिलांपासून सुरुवात करते माझ्या. आमच्या वडिलांना माझे आई वडील नव्हते. हा. म्हणजे वडील होते पण वडील भरपूर प्यायचे भरपूर दारू. तर ते म्हणजे असूनही नसल्यासारखे सुद्धा असं. हा 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 हा. आणि आई पण एकदम लहानपणीच हे झालेली. तर वडिलांना कसं म्हणजे सांगणारं कोण नाही की व्यवहाराचं काय, पैसे बाजूला ठेवायचे असं वगैरे असं. हो हो, बरोबर. तर मार्गदर्शन करणारा कोण. हां. हां, म्हणजे लहानपणीच एकदम आई गेल्यावर त्यांनी ते असे ठेवलेच नाही कधी पैसे बाजूला. तर लग्नाच्या वेळी पण त्यांना म्हणत होते की ते स्वतः म्हणत होते की चुलत्यांना वगैरे की मला नाही लग्न करायचं म्हणून लग्न नका करू तुम्ही माझं. तरी पण त्यांचं म्हणजे दिलं करून चुलत्यांनी लग्न. हा हा. पण मग त्यांनी ते नाही जमलं व्यवस्थित त्यांना म्हणजे आर्थिक ह्याच्या बाबतीत नाही जमलं ते गणित त्यांना. हा, ते गणित जमलं नाही. आणि कसं त्यांची आई लहानपणी गेल्यामुळं त्यांचा थोडासा डोक्यावरती पण हे झालेला होता. अरे बापरे. हा 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 हा. हो, जास्त नाही पण थोडासा. तसं कोणच नाही. बाकीच्यांनी पण हाल वगैरे केलेले भरपूर, मारलेले बिरलेले. त्यामुळं आई थोडेसे त्यांनी पण गं. थोडेसे हा, हां, हा. होते भरपूर. त्यांनी हाल काढलेले. बापरे. आणि मुली आम्ही झालं असं की मुली पण आम्ही 4घी झालो. मुलगा आई. पण नाही. हा हा. त्यामुळे लोकं बोलायची सगळी. एक तर मुली ज्यावेळेस त्यांचं करायची लास्टला वेळ आली, हा. त्यावेळेस आम्ही शेवटी काय केलं ते पण नंतर मी तुम्हाला सांगते. बापरे. पण सगळे आजूबाजूचे लोकं म्हणायचे की तुम्हाला मुलगा नाही, तुम्हाला मुलगा नाही. मग ते जास्त त्या टेन्शनमध्ये अजून जास्त हे झाले ते. अरे अरे अरे. हा. हो, मग ते कायम टेन्शनमध्ये जाणं म्हणजे चांगला विचार त्यांच्या मनात येत नाही झाला. म्हणजे त्यांना असं वाटतं की काय आपलं आयुष्य, आपल्याला मुलगा नाही, आई लहानपणी गं. आई नाही, वडील नाही असं. हा, बरोबर आहे. हा. तर हो, मग त्यांनी ते लग्नाचं पण आमच्या टेन्शनमध्येच तर लग्न व्हायला पण नाही त्यांनी ठेवले असे पैसे वगैरे बाजूला. अरे अरे अरे. हा. 4घी मुली. हो, मग पहिल्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस पण तेच लग्नामध्ये काय ह्यांच्याकडे पैसेच नाही. हो हो. ते पण मग आपल्याकडे लग्न पैसे नसल्यावरती कसं आहे आपल्याला पडती बाजू सगळी घ्यायला लागतात. खरंय खरंय. हो, बहिणीचं ठरलं तर तो म्हणजे जवळचाच मुलगा होता पण तरी पण त्यांनी फसवलं की बहीण माझी खूप हुशार आहे. एकदम 10वीला तिला म्हणजे 70च्या पुढे असे टक्के होते त्यावेळी. अय्या. हा. हो. आणि मग आणि कधी शिकली नाही का तिच्या ती? शाळेमध्ये तिचा नंबर होता. हो ना. पण झालं असं की परिस्थिती अशी ना, हा. ती 10वीचे 12वीच्या बोर्डाचे पेपर ती अशी देत होती ना, ज्यावेळेस हा. ती 12वीला गेली. हा. ती पेपरच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 2 दिवस अगोदर लोकांच्या शेतामध्ये कामाला जात होती. आई गं. आणि बापरे. म्हणजे सेंटर लांब असल्यामुळे गाडीला पैसे नाहीत ना त्याच्यामुळे मग त्या हा. पैशांनी त्या खर्चाने पेपरला जायचं अशी. बाई गं. हो, हुशार पण भरपूर ती. पण काय हा. झालं 12वी झाल्यावर लग्न करायलाच लागलं, पुढे शिकता नाही आलं. आई तर त्या गं. लोकांनी पण फसवलं जरा. त्यांनी सांगितलं की मुलाचं शिक्षण झालंय. ठीक आहे जास्त नाही पण कमीत कमी 10वी 12वी असावं असं होतं आमचं ते. बरं बरं बरं. हा हा. त्यांचं शिक्षण एकदम 7वी 8वी 7वी 8वी पण नाही असं. आई गं, म्हणजे कुठेच हे नाही ना. हो ना, मग काय आणि आपल्याकडे पण काय नाही तेव्हा नंतर पण काय बोलू शकत नाही आपण अशी. बरोबर बरोबर. हां, मग ते माझ्या पण मनात म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच मनात राहिलं की लग्न म्हणजे एकदम असा हेच झाला होता मग मनामध्ये. म्हणजे अपघातच झाला तो एक प्रकारे. हां. आणि नंतर दुसऱ्या बहिणीचं पण ज्यावेळेस आता हे सांगते, दुसऱ्या बहिणीचं ज्यावेळेस लग्न करायची वेळ आली ना, हा हा हा. तेव्हा हा. ती बहीण माझी बैठकीला जायची त्यावेळेस स्वामी तर तेव्हापासून म्हणजे आम्ही करायला लागलो. हा. ती बहीण जायची तर तिचं पण म्हणजे असंच आता त्यावेळेस पण वडिलांकडे पैसे नव्हते.
तर अरे एका मुलासोबत लग्न, हो, तिचं पण लग्न ठरायला, म्हणजे ती एवढी दिसायला एवढी हे नव्हती, तर तिचं पण लग्न ठरायला बरेच प्रॉब्लेम यायला लागले. हा हा तर हा एका मुलासोबत ठरलं तिचं लग्न. हा आणि झाले 10, 4, 5 लगेच 2-3 दिवसामध्ये त्यांनी डायरेक्ट साखरपुड्याला नाही, कुंकू लावायला, फक्त आमच्याकडे कुंकू लावतात, म्हणजे ते टिळा वगैरे असं म्हणतात हा त्याला. हा 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 तर त्यांनी तेवढ्यासाठी त्यांनी हॉल बुक केला त्या लोकांनी, हा फक्त तेवढ्यासाठी. आणि दोन दोन दिवसांनी तर होणार होतं लग्न. हा हा सॉरी, लग्नच बोलते, ते टिळा. अच्छा एक हा दिवस अगोदर सुतक पडला आम्हाला. हा आणि मग ते लांबलं पुढं, बरोबर 10 दिवस पुढे लांबलं आम्हाला सुतक पडल्यामुळं. आणि त्या 10 दिवसामध्ये त्या मुलाचं खरं काय सत्य आहे ना, ते हा म्हणजे माझी बहीण बैठकीला जायची, तिच्यासोबत तिची एक मैत्रीण जायची. त्या मैत्रिणीने घरी येऊन तिला सांगितलं की तो मुलगा असा असा आहे म्हणून, तू नाही म्हणून सांग म्हणून. म्हणजे त्या आई गो बाई. त्या मुला हो, त्या मुलांचा वडील जेलमध्ये होता. मुलाच्या वडिलांनी खूनबिन अरे केलेला होता. अरे 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 अरे. आणि किती आणि डेंजर. त्या लोकांना, हो, आणि त्या लोकांना वाईट बीट टाकलेलं होतं गावातल्या लोकांनी असं. बापरे. आणि हे हो. मग जमवलं कोणी होतं? ते गावातले पुढारी लोक होते, जे असे हे असतात ना जरा, म्हणजे साधी भोळी लोक बघून फसवणारे असे. हो 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 हो. त्यांना माहितीये की हे माझे वडील म्हणजे साधे, सगळ्या म्हणजे गावातच माहितीये की एकदम साधे म्हणून. हा. तर त्यांनी बरोबर डाव साधला आणि हे करून घेतलं. तर माझ्या बहिणीला कळलं, तरी वडील साधे, पण कसं आता एकदा ठरलेलं लग्न, आपण ते मोठ्या लोकांसाठी ठीक आहे मोडणं, पण गरीबाचं तेवढं हे नाहीये की ठरलेलं लग्न मोडणं. अगदी अगदी खरंय. आणि हां. गरीबाला लगेच दुसरं जोडणं पण मोठं मुश्किल असतं हो. ना. हो, हो. खरंय खरंय. तेच मग. तर बहीण मग ऐकतच नव्हती, म्हणली नाही मी करणार नाही. तुम्हाला जर लग्न करून द्यायचं असेल ना, हा हा तर द्या तुम्ही करून, पण मी नंतर माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन. हा हा. तेव्हा मग मग वडील वडील म्हणले जाऊ देत. मग वडिलांनी तेव्हा कॅन्सल केलं. हा त्या हा लोकांना सांगितलं की नाही करायचं म्हणून. तर त्या लोकांचं काय, त्यांना माहिती आहे की ह्यांच्याकडे काय नाही म्हणून. हा हा हा. तर आम्ही हॉल बुक केलाय, त्याचे पैसे द्या, असं द्या तसं द्या. त्यांना माहिती आहे आमच्याकडे काहीच नव्हतं. आई ग. हा. असं पैसे म्हणजे मागायला लागले. बघा कसे अजून. हां, पण नाही पण वडील त्यावेळेस नाही घाबरले वडील. कारण बहीण बोलली होती की हा. मी असं करेन म्हणून. किती हा. साधा बाप असला तरी पोरीच्या जीवाच्या पुढं कसं काय विचार करतो तेव्हा. हे बरोबर बोललात. खरंय. हां. हा मग दुर्लक्ष केलं त्यांनी, म्हणले काय नाही करणार, ते पण आपल्याला घाबरवतं. हा ते हा. झालं. त्याच्यानंतर 15 दिवसातच माझ्या बहिणीचं लग्न ठरलं दुसरं. अच्छा. हा आणि तिला म्हणजे असं नवरदेव भेटला ना, हा की सगळे चुलते-बिलते सगळे विरोधात होते आमच्या. कोणीच वडिलांच्या सोबतीला नव्हतं. हा. पण एवढं म्हणजे दिसायला एवढे भारी ते, आणि म्हणजे बाकी सगळंच एवढं भारी ना, की लोक बघा. असं विचार करायला लागले की हिला कसा एवढा चांगला नवरा भेटला. हो. म्हणजे स्वामींचीच कृपा ही सगळी. खरंच कारण ती स्वामींची बैठकीला पण कृपा. जात होती. हो. हम्म. जास्त सेवा वगैरे काही करत नव्हती ती. पण हा. स्वामींचं नाव कायम असायचंच असं. आई ग. बघा. हो. हा पहिला अनुभव. आणि मी पण म्हणजे जास्त जात नव्हते माझ्या शाळेमुळं. हा हा हा. सुट्टी असेल तर कधीतरी जायचे मी, पण एक तिच्यामुळं माझं पण हे झालेलं होतं की विश्वास होता असा हा हा. थोडाफार. तर बरोबर. माझं पण लग्न, हो, तिच्याच नातेवाईकांमध्ये माझं पण ठरलं. अरे वा. म्हणजे हो. चांगल्याच फॅमिलीत दोघांचे संबंध झाले. हो. नाही, काय झालं, जरा थोडंसं हे झालं इथं. वडिलांना तेच वाटलं हा. की हिची फॅमिली म्हणजे एवढी भारी, की आमच्याकडे पद्धत असते की आईने जोडवी करायची असतात अच्छा अच्छा. पहिल्यांदा. हा. तर तिची सासू एवढी आहे की तुझ्या आईला कर किंवा काय असं सांगितलं नाही त्यांनी की आईला सांग करायला. हा त्यांनी हा. स्वतःजवळ जी चांदी होती ती दिली हा. आणि तिला जोडवी करायला सांगितली. अच्छा. हा. हो. आणि मुलं-बिलं झाल्यावर पण आमच्याकडे अशी पद्धत असते की 5वी असते ना मुलांची. हो हो तर हो. तिकडच्या सासरच्या बायका वगैरे आले की त्यांना द्यायचं साड्या वगैरे नवीन असं. हा 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 तर हा. तिच्या सासूबाईंनी तिकडनं पाठवून दिलं होतं सगळं, आणि मग इकडनं आम्ही ते परत दिलं. अगो बाई. हा. हो. एवढ्या भारी म्हणजे तिचं. हा 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 हा. आणि ते झालं. मग त्याच्यावर माझं लग्न तिने तिच्या म्हणजे नातेवाईकांमध्येच घेतलंय करून. हा हा. तर तिला म्हणजे तसं तिच्या पण लग्नाला जास्त नव्हते वर्ष झाले, 2च वर्ष झाले होते. अच्छा. हा 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 हा. तर म्हणजे कसं नवरा वगैरे होता शिकलेला, म्हणजे आहे ना व्यवस्थित माझ्यापेक्षा. माझी पण नाही जास्त झाली. हा हा. माझी पण 12वी झाली फक्त. अच्छा. हा हा. हेच असं परिस्थिती झाली. आमच्याकडे कसं आता शाळेत जरी आम्ही जायचो ना 10वी 12वी पर्यंत, तर 5-6 किलोमीटर अजून पण आमच्याकडे मुली चालत जातात. बाप रे. अजून पण अशी अवस्था हो. आहे. हो, गावाकडे बाई म्हणजे. गं. हा.
आणि म्हणजे असं कोण विचार पण करत नाही मुलींचा, की आपण एखादी गाडी वगैरे बघू किंवा काय मुलींना पाठवू, असा विचारही कोण करत नाही मुलींचा. बघा. लोक आणि नाही, मी ते हो. बघितलं बाबा, की म्हणजे त्यांना हेच नाहीये, मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या जीवनाचं काही भविष्यच हो. नाही त्यांच्याकडे. हो, हो. आता माझी स्वतः आई आहे ना आमची, म्हणजे लोकांनी कसं त्यांच्या मनामध्ये एक हे करून दिलं होतं. आई पण बोलायची, की हं. काय मुलींना शिकून करायचंय, कुठं मुली आपल्याला सांभाळणार आहेत. हां. हे पण एकदम नंतर तिला चुकीचे विचार आहेत. हो, हो. मग ते आमचे पण जरा कसं शिक्षण म्हणजे जाऊ देत मला पण असं वाटायला लागलं, जाऊ देत आपल्याला कुठे शिकवणार आहेत तेव्हाचं. हां, 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 हां. माझं पण चुकलं, मी तसा नव्हता विचार करायला पाहिजे होता. नाही ना, तर त्या कदाचित वयामध्ये तेवढंच समजतं हां, ना. हां. कदाचित मला नंतर शिकायची संधी भेटली पण असती लग्नानंतर. हो, जर बरोबर मनापासून आहे. केलं असतं तर. हां. खरंय, खरंय. ठीक आहे हं. आता काय. हां. तर तिच्याच म्हणजे घरामध्ये ठरलं, नातेवाईकांमध्ये ठरलं लग्न माझं. हं, हं. आणि तर म्हणजे 3 महिन्या अगोदर असं लग्न ठरलं होतं. हां. खुश होते. 3 महिने मला बघितलं वगैरे होतं त्यांनी व्यवस्थित. हां, हां, हां. 3 महिने सगळं व्यवस्थित आमचं प्लॅनिंग असं करायचं, तसं करायचं सगळं म्हणजे एकदम भारी. हां, हां. असं म्हणजे अरेंज मॅरेज सारखं नाहीच आमचं हे 3 महिने सगळं व्यवस्थित. असं वाटत होतं की लव्ह मॅरेजच करतोय आम्ही. एवढं ओह! म्हणजे आणि हो आणि जसं लग्न झालं ना, हां. त्या दिवसापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून कधी माझ्याशी 2 मिनिटांनी एक शब्द बोलले नाहीत तरी असं बाजूला बसलेत आणि बोलले तुला काय आवडतं किंवा काय नाही. अगं आज बाई! म्हणजे एवढे वर्ष झालेत हो. हां. 7 वर्ष झालेत पण नाहीच म्हणजे कधी बाजूला बसलेत, विचारलेत 5 मिनिटं विचारले की काय, काय पाहिजे अगं तुला, बाई! काय हे आवडतं? का असं? हो. हो ना, आणि बघा त्याच्या ना. आधी मग बोलत असं पण होते? नाही हो, 3 महिने तर बोलत होते. मग मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये माझीच काय चूक आहे का काय माहिती. त्यामुळे मी पण कधी काय म्हणजे जास्त हे नाही करत गेले. आई गं! हां, हां. हो, म्हणजे कसं आम्हाला हां. मुलगा आहे. पण माझं म्हणणं आहे काय की बरं ठीक आहे, आपण म्हणजे एका मुलाचे आई-वडील झालो. हां, प्रेम हां. म्हणजे फक्त तेवढंच येत नाही ना, कधीतरी माझ्या बाजूला बसा, कधीतरी विचारा. हो, मला काय असतं म्हणजे संसाराच्या 2 हो, गोष्टी बोलाव्या हो, असं वाटतंच ना. हो. कुठल्या हं. पण मुलीला वाटणारच ते. कुठलाही हो आणि म्हातारपणापर्यंत वाटतं माणसाला. हो. काहीच माहिती नाही त्यांना माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल तर काहीच म्हणजे एवढ्या दिवसात कधी त्यांनी अजून विचारलंच पण नाही. नाही? कधी बाजूला हो. अय्या! मग तुम्ही 7 स्वतःहून पण वर्ष बोलत नाही का त्यांच्याशी काही? मी आता बोलते. आता जरी पण 5 मिनिटं माझ्या बाजूला बसले किंवा पण मला काय वाटतं, की स्वतःहून तुम्हाला वाटलं पाहिजे. मी तुमच्याशी मला वेळ द्या म्हणून भांडणार आणि हां. मग तुम्ही मला वेळ देणार. त्यात काय अर्थ आहे ना? नाही, नाही असं नाही. हे बघा नवरा-बायको ना एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी-कधी ना पुरुष लाजरे असतात. काही-काही मुलं. नाही. त्यांना सुचत नाही. तर आपण प्रयत्न करून बघायचे. नाही, नाही. पण ते असे लाजरे वगैरे नाहीये तो. म्हणजे असं शिक्षण कमी वगैरे असणारे किंवा असे पण नाही. शिक्षण वगैरे जास्त जास्त पण झालेले आणि लाजरे वगैरे पण नाहीत. एकदम बिनधास्त आहेत ते. अच्छा, मग त्यांना विचारायचं ना हो. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे असं? नाही, सांगतच नाहीत ते कधी. अगं बाई! हो, बरं हे झालं जेव्हा म्हणजे जशी मी लग्न होऊन 4च दिवसामध्ये मी घरात आले ना, हां, हां. तेव्हापासूनच चालू झालं त्यांचं, की म्हणजे काय तू एवढी बारीकच दिसतेस. अच्छा. हां, हां, हां. असं म्हणजे बारीकच आहेस एकदम, हवेने सोडून जाशील. म्हणलं तुम्हाला लग्न ठरवायच्या आधी कळलं नाही. लग्न अगोदर आपण भेटलोय 1-2 वेळा. तेव्हा तुम्हाला कळलं नाही. लग्नाच्या दिवशी तर बोलला असता ना, तरी पण मी मागं झाले असते, हं, बरोबर आहे. की हां. नको तुमच्या पण आयुष्याची आणि माझ्या पण आयुष्याची. बरोबर अगदी. हां. आणि ते पण बापरे! आणि हो आणि कामामध्ये ह्याच्यामध्ये पण मी पण कशी 2-3 बहिणी असल्यामुळे मी जरा छोटी असल्यामुळे जराशी लाडकी. हां, असतंच ते शेंडेफळ. त्यामुळं हां, हां. हं. तर कामाचं ह्याचं एवढं जास्त हे नव्हतं मला. हां, 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 हां. तर आणि जरा भाग थोडासा बदलला ना आपला भाग असतात ना वेगवेगळ्या भागानुसार थोड्याशा पद्धती पण बदलतात ना हो, जवळ हो, हो. आहेत. प्रत्येक तसं. भागातल्या वेगळ्या हो. पद्धती असतात. अगदी हां, बरोबर. त्यामुळे ते काय मला पटकन त्यांच्याकडचं समजून घ्यायचं म्हणलं मला थोडा वेळ लागणारच ना. अगदी बरोबर. हो. हो, मग ते ठीक आहे. मला सासू बोलली असती तर जाऊ देत ना, सासूचं काय नसतं वाटलं, जाऊ देत समजून घेतलं असतं. पण हां, ह्या हां. गोष्टी खरंच नवऱ्याने बोलायच्या आहेत का, की आज माझं समजावायचे चुकलंय, असतात. मग नवऱ्याने ओरडावं त्याच्यावरून हां, मोठ्या आवाजात नवऱ्याने त्याच्यावरून माझ्याशी बोलावं. हां, 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 हां. तर बरोबर ठीक आहे, आहे. ते चालूच आहे अजून म्हणजे अगो बऱ्याच बाई! गोष्टी आहेत अशा. अरे! हां, काय कोणाच्या तर नशिबात, काय कोणाच्या नशिबात अजून पण आहे हां?
हो ना. आणि मग त्याच्यानंतर हो पण ह्याच्यामध्ये काय अशी झालं मी मारझोड वगैरे नाही केली ना कधी? नाही, नाही, नाही. तसं नाही, तसं नाही. नशीब. अहो हां. म्हणजे तसे स्वभावाने खूप चांगले आहेत ते. पुढे सांगते मी तुम्हाला. पण माझे असे असे का वागतात मला ते कळत नाही. हां, 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 हां. ते ते ताईचं तुम्ही ऐकलं नसेल तसं सांगते मी तुम्हाला पुढं. हां, हां, हां. तर ह्यांचं या असं वागण्यामुळे कसं आपण जसं कळायला लागतं तसं आपण एक स्वप्न असतं ना आपल्या नजरेमध्ये नवऱ्याविषयी जसं कळायला लागतं मुलीला. साहजिक, साहजिक. अगदी तर बरोबर. माझ्यासाठी माझं एकदम स्वप्नच सुटल्यासारखं झालं. आई गं! म्हणजे मुलगा मला माझ्या मनासारखा भेटला. हां, एकतर पण मला आशा नव्हती. मला आशाच नव्हती की माझ्या मनासारखा मुलगा भेटेल. मला वाटलं होतं आपण काय गरीब आपल्याकडे काय नाही आपल्या वडिलांकडे लग्न करून द्यायला पैसे नाहीत. हां, फक्त हां. मला लग्नामध्ये काय भेटलं होतं 12,000ची फक्त भांडी भेटली होती लग्नामध्ये मला. वडिलांकडनं. हां, म्हणजे तेवढ्यावरतीच आमचं लग्न झालं. तिघींचं पण तसंच सेम. बापरे! नाही पण हां. मी तर म्हणते ते तुम्ही असं बोलता मला वाईट वाटतं. गरज काय एवढा पोटचा गोळा देतो आपण त्यांच्याकडे हो, हो. आयुष्यभरासाठी नाही, आणि नाही. ते तर ते आपल्याला पटतं, पण ते समोरच्या लोकांना पटत नाही. हो, मग ह्या पटत नाही. विषयावरती हो, मी आता बघा म्हणजे हे मग त्यांच्या असं वागण्यामुळे मी जरा डिप्रेशनमध्ये गेले पूर्ण. मी समोर काय करते ना, हां, हां, हां. म्हणजे एकतर नवीन म्हणल्यावर अगोदरच माझा गोंधळ होत होता. पण त्यांच्या वागण्यामुळे मला जास्तच गोंधळ झाला मला. म्हणजे मी पूर्ण वेळ विचारत असायचे. अर्ध्या चपातीच्या वरती मी 2-3 वर्ष चपाती खात नव्हते, जेवत नव्हते मी. आई गं! मी हो, जेवायला बसलेली असायचे. आतून मी रडत असायचे. स्वयंपाक करत असायचे. सासूच्या बाजूला उभी राहून. पण मी आतून रडत असायचे नुसती. म्हणजे 2 वर्ष दुःखी माझा पूर्ण एकदम. हां. हो, हो. मग आणि कसं की तिकडं पण हे भेटलेलं नव्हतं कुणाचं. हो. आई-वडिलांच्या तिकडे. त्यामुळे माझी जरा जास्त होती अपेक्षा आणि साहजिक, साहजिक वाटतं. हो. बरोबर आहे. आणि त्या 3 महिन्यात त्यांनी स्वतःहून तेवढी स्वप्न पण दाखवलेली होती. हम्म. बरोबर. त्यामुळे ते एकदम त्यामुळे हो वाटतंच. आणि मी अगदी बरोबर आहे. हो, हो. आणि माझ्यासाठी म्हणजे पूर्ण मग मी तोच विचार करत राहायचे नुसता. तो आई 2 वर्ष गं! मी पूर्ण म्हणजे हां, मी काय करते समोर मला काहीच कळत नव्हतं. एवढी मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मग त्यांना ते पण नाही लक्षात आलं ताई? नाही, त्यांना असं वाटत होतं की ही म्हणजे अशी काय म्हणतात ना हेच आहे जरा हँग डोक्याची म्हणायचे. अगो बाई! बघा. हो. त्यांना वाटायचं की मी मुळातच म्हणजे तिकडनं जशी आले ना तशीच आहे. मी आले हां, तेव्हा माझ्याकडनं चुका होत होत्या ठीक आहे. हां. बरोबर. एकतर 12वी झाल्यावर माझं लग्न झालं होतं. नाही, नाही आणि कसं असतं वेगळ्या वातावरणात गेलं ना ताई, तर ते होतच होतं. हो म्हणजे ते आणि ते कोणाचंच असेना. मी हां, मुंबईतनं खेड्यात गेली होती ताई. तर हां. मला म्हणायला म्हणजे त्यावेळेला माझं किती 20 एक वर्षाची असताना लग्न झालं ना ताई, तुम्हाला सांगते अ, त्यावेळच्या काळामध्ये फार मोठी नवरी आहे असं म्हणायचे. फार वयाची नवरी. हां, हां. हां. 20 वर्ष म्हणजे फार वयस्कर नवरी. हां. हो. आणि खेड्यात दिलं आणि आम्हाला खेड्याचा काही संबंध नाही कारण वडीलच शहरात शिकले, नोकरीला लागले. हो, त्यामुळे हो. कुठे-कुठे संबंध नाही आणि दुसरी गोष्ट मला लग्न झाल्यावर तिथे सासूने भाकरी करायला बसवलं. हां. भाकरी चुलीवर करायला. बापरे! तो हो, जाळ आला चुलीवर. की बापरे! हो, मी एकदम उड्या मारायची मागे यायची की हे आग लागली तर साडी जळायला आणि आम्हाला ना पदर घेऊन वगैरे आम्ही अरे अजून देवा! करतो. आणि मग हां, माझ्या सासऱ्यांनी काय केलं शेजारची एक तिसरीची मुलगी तिला बोलावून हां, आणलं आणि सांगितलं, "बाई 2-3 भाकरी टाकून द्या आम्हाला. आत्याला पण हां. बरं नाहीये आणि हिला पण काही जमत नाही." आणि मला एवढी लाज वाटत होती की अरे बापरे! आणि त्यावेळेला कसे होते खेड्यातल्या लोकांना कसं स्वयंपाक आलं म्हणजे ती मुलगी भयंकर हुशार. हो. बाकी हां. तुमचं ज्ञान म्हणजे एका पिशवीत टाका. पण स्वयंपाक हां. आला, भांडे आले म्हणजे ती खरंच हुशार आणि गावात मी त्या हां. काळातली पहिली नोकरीवाली सून. हां, म्हणजे पूर्ण माझी काय गावामध्ये. हो, म्हणजे काय माझी अवस्था हां, असेल, वेगळ्याच दृष्टीने हां. बघणं, ते काही विचारू नका. आणि मग तुम्हाला तर म्हणजे मला एक कॉन्फिडन्स तरी होता, की माझं माहेर भक्कम आहे आणि हं. स्टँडर्ड आहे आणि तुम्हाला ते एकदम बुजऱ्यासारखं वाटत असेल, की आपण इथून हो, आलो, हो. यांच्याकडे आणि सगळं हो. आणि आणि मी त्यावेळेला पण मग स्वभाव पण मानसिक माझा अवस्था बदलतेच ना ताई. हां. आणि माझा स्वभाव पण जरा म्हणजे होता जरासा बुजरा, एकदम असा लाजरा हां, बरोबर. लाजरा. कारण की हां. कसं हां, आई-वडिलांच्या तिकडे कसं मी थोडंसं जरा ऐकलं होतं परिस्थितीवरून याच्यावरून जरा आम्हाला चुलते वगैरे असं हो, म्हणजे कमी जरा लेखतात ओ लोकांपासून लोकं ताई. हां. तुमचं चुकीचं त्यामुळे मी काहीच जरा नाही. एक-एक लोकांपासून शब्द हां. बरोबर आहे. हो. मी जरा अशी वेगळी राहायचे लोकांमध्ये जास्त मिक्स नाही झाली. कारण की नेहमी बरोबर. परिस्थितीवरून त्यांच्याकडनं ऐकलं ना,
अगदी अगदी त्यामुळे मी खरं. असं कधी त्यांच्या घरी वगैरे जाऊन बसले किंवा लोकांमध्ये बाहेर जाऊन बसले असं नाही. जरा वेगळीच राहिले मी. बापरे. तेव्हा मग तो स्वभाव होत गेला माझा. इकडे होऊन आल्यावर मग तो जातो, अचानक बरोबर थोडी ना आहे. स्वभाव बदलणार आहे. हां. अगदी बरोबर आहे. हो. आता काय काहीच तसा स्वभाव चुकीचं नाही राहिलेला नाहीये तुमचं. माझा आता. हां. हां, हां, हां. आणि मग ते त्यांचं ते तसं वागणं. मग अरे हे वाह! असं वागणार म्हणल्यावरती दुसरे पण फायदा घेणारच ना. नवरा असं अगदी. बोलला तर सासूबाई पण बोलणारच ना. हे मला बरोबर. बोलले, की "काय बाई आहेस तू?" सासूबाई पण थोडे दिवस नाही पण 5-6 महिने झाले की मग त्यांचं पण चालू झालं. "काय बाई आहेस तू?" थोडीशी चूक झाली की लगेच. हां, बघा. म्हणजे नवरा बोलला आणि मी ऐकून घेते. पाठीमागं बोलणारं कोण नाही म्हणल्यावरती त्या पण हे करणारच. असंच, असंच. अगदी बरोबर आहे. हां. हां. एक शब्द आणि आणि मी शब्द असं ना बरोबर आहे. मी हो. आणि मी विचार काय करत होते, की मला चांगली माझ्या बहिणीची फॅमिली बघून मी विचार करत होते, की मी माझ्या सासूबाईसोबत सासूबाईंसारखं राहणारच नाही. हां, 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 हां. माझ्या बाजूने पुरं हे करून घ्यायचं असं मी ठरवून आले होते. की जिंकून घेईल मी सेवा करून हो, असं. हां, हो, हां. हो. आणि हम्म. मला हो आईचे तिकडचे लोक गावातले ना बोलायचे पण तू खरंच स्वभाव असा आहे ना, की तू हां. माणसांना हेच करून घेशील. अय्या. म्हणजे हं. कधी माघारी बोलणार नाही, काय नाही असं कुणाला कधी. हां, हां, हां. पण इथं आल्यावरती म्हणजे मी बोलले नाही कधी, सगळं पण ऐकून वेगळं. घ्यायला लागलंच. हो, हो. बापरे! आणि बाकी जग कसं का वागेना, पण नवरा कसा वागतो त्याचा एकदम आपल्यावरती हे होतो ना. त्याचा फरक खूप पडतो. हो, तुम्ही हो. एक एक शब्द म्हणजे ना काळजाला धरणार आहे. प्रत्येक स्त्रीच्या मनातला शब्द बोलताय तुम्ही. हो. आणि तर मी तशी डिप्रेशनमध्ये गेले 1-2 वर्षांनी. त्याच्यानंतर 2 वर्षांनी काय झालं, हां, हां. माझी अवस्था तीच की 2 वर्ष पूर्ण अशी ब्लँक झाल्यासारखी. मी काय करते, काय मला काय हेच नव्हतं त्याचा. आई गं! अशा विचित्र वाईट ह्याच्यात वाटतं हो होते मी. असं म्हणजे मला ना हो. असं मी तिथे अशी स्वतःची मुलगी शोधते हो आणि त्यामुळे मग एकदम असं हे होऊन जातं काळीज पिवटतं. हो. आणि त्याच्यानंतर मग पहिलं लॉकडाऊन लागलं ना, त्यावेळी प्रेग्नंट होते मी. हां, हां, हां. तर गावी गेलो आम्ही राहायला. हां. तर गावी कसं ह्यांचं स्वतःचं घर नाहीये हां, हां, हां. आणि लग्न पण मी ह्यांच्याशी कशा परिस्थितीत केलंय माहितीये? हां. ह्यांच्याशी लग्न करायला ह्यांचं स्वतःचं गावाला घर नाही, ह्यांचं स्वतःचं मुंबईला स्वतःचं घर नाही. अशा परिस्थितीत मी ह्यांच्याशी लग्न केले. अगो बाई! हो. मग कसं तर का काय तर केलं? हो ना. माझ्या मनात एवढाच विचार होता, की जाऊ देत ना, आपल्या आई-वडिलांची परिस्थिती चांगली नाही. समोरच्यांची परिस्थिती जर चांगली असेल ना, तर आपल्याला ऐकावं लागणार. आपल्याला चवीपणा घ्यावं लागणार. हां, 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 हां. मग जाऊ देत ना म्हणलं नवरा जर आपला म्हणजे करणारा जर असेल, तर कधीही तो पुढे जाऊन करू शकतो स्वतःच्या पायावर म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावरती. हां, 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 हां. तर म्हणलं जाऊ दे ठीक आहे म्हणून झाले तयार मी. हां. आणि वडील पण तयार झाले कारण ती लोकं वडिलांनी बघितली होती ना बहिणीची. हां, हां. बरोबर. तर त्यांना वाटलं हे पण तसेच असतील असं. हां. साहजिक वाटतं. हो. बरोबर आहे. हो, म्हणजे वडिलांना आजूबाजूचे लोक आहेत ना जे गावातले सांगत होते नको करूच लग्न म्हणून त्यांना घर-बीर नाही स्वतःचं म्हणून शेती-बिती पण जास्त नाहीये. हां, हां, हां. पण तरी पण वडील म्हणले नाही माणसं चांगली आहेत बाकी काही पण असू देत माणसं चांगली आहेत ना तिथंच नाही पोरगी गं. त्यांना. वडिलांना तर धक्काच बसला असेल ताई मग? नाही, नाही त्यांना ह्यातलं काहीच नाही सांगितलं मी. नाही? मानलं नाही, म्हणजे नाही. आईला तुम्हाला? नाही, वडिलांना नाही. हो. त्यांना बापरे! सांगूच आणि आज मला खरंच त्या गोष्टीचं हे पण वाटतं, की मी त्यांना सांगितलं नाही म्हणून. हां, जर त्यांना मी सांगितलं असतं ना, तर आता ते नाहीयेत. पण हां. त्याच्या 2 वर्ष आयुष्य त्यांचं अजून कमी झालं असतं. खरं बोललात. एकदम लाखात हो. एक बोललात. खरं आहे. हो. आई आणि वडील आणि दोन्ही नाहीयेत? आई आहे, वडील नाहीयेत आता. सांगते मी अच्छा. सांगते मी. हां. तर ते लॉकडाऊनमध्ये त्यांच्या घरी आम्ही राहत होतो ना, हां, हां. ह्यांच्या चुलत्यांच्या घरी. हां. तर तिथं कसं ते त्यांच्या म्हणजे बेडरूममध्ये आपले त्यांचे ठरलेले ते आतमध्ये त्यांचे झोपायचे, आम्ही बाहेर असं. अच्छा. हां, हां. बरं ठीक आहे, एकत्र नाही समजा नाही आपण एकत्र, तर कधीतरी येऊन नवऱ्याने विचारावं, की तुला काय खायचंय, काय नाही. बरोबर आहे. हो. कधीच नाही, जेवढं आम्ही 4-5 महिने तिकडे होतो, कधीच नाही नवऱ्याने विचारलं. बापरे! आणि त्यावेळेस आपली मानसिक परिस्थिती कशी असते ना हो, प्रेमाची मला आस आता असते हो प्रत्येक हो, स्त्रीला. खरंच नाही तशी एवढ्या आपण हळव्या कधीच नाही होऊ शकत आयुष्यात. अगदी, त्यावेळेस तेवढं अगदी. असतं तेवढं. खरं, हो. कसं बोललात. खरं आहे. म्हणजे काय मी करावं त्यावेळेस अशा एवढी पुरुषांना? रडायची वगैरे. हां. आणि मग ते झालं तरी पण राग नव्हता माझ्या मनात त्यांच्याबद्दल. हां. एवढे वागत होते ना ते, मी फक्त विचार करायचे ते माझ्याशी असे का वागतात म्हणून. आई पण गं! राग कधीच नव्हता. हो, मी आधी जेवढं त्यांच्यावर प्रेम केलं होतं ना, तेवढंच प्रेम होतं माझं. आई गं! मी वाट बघत होते, की कधी बदलतायत, कधी बदलतायत अशी. बापरे! तर
हा तर ते झाल्यावर तेच त्याच्यानंतर अंगावर परत शहारे इकडे आलो येतात आम्ही. हो हे असे. हा त्याच्यानंतर मग परत इकडे आलो आम्ही. मग झालं डिलिव्हरी वगैरे झाली, मुलगा झाला आणि हां. परत दुसरं लॉकडाऊन लागलं. हां. बरोबर. मग दुसऱ्या लॉकडाऊनला आम्ही परत गेलो. तर हं. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस हं. तेव्हा पण तसंच मुलगा माझा लहान, सिझेरियन डिलिव्हरी. आई. आणि ह्यांनी कसं त्यांनी नाही पाठवलं मला आईकडं. म्हणले नको जाऊस. हां. म्हणजे ह्या बघा आता हा विचार त्यांनी केला. हां. म्हणजे चांगले पण आहेत तसे, की आई-वडिलांची परिस्थिती नाही असं त्यांनी विचार केला, की नको तुझ्या आईची नाही परिस्थिती, हां, हां, हां. धावपळ होईल त्यांची तर राहायचंच असं. हां, हां, हां. तर म्हणले ठीक नको जाऊ. मग नाही गेले, मी ऐकलं. पण हं. मग झाले महिना झाला आणि मग नंतर लॉकडाऊन पडलं तर गावाला गेलो. तर सिझेरियन डिलिव्हरी झाली. हां. त्यात म्हणजे समजा तिकडनं आईचं गाव जवळ होतं तरी पण कोरोनाचे दिवस होते ना ते. हो, बरोबर. आणि ग्रामीण भाग तो माझा भाग जरा डोंगरी भागाचा आईचा. अच्छा. हां, 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 हां. दवाखान्याची वगैरे सोय नाही अशी. तर मग हां. मुलाला घेऊन जाऊ शकत नव्हते मी तिकडं. तर बाई मग मी गं! इकडंच राहिले. तर मला सगळं काम करायला लागलं. सिझेरियन डिलिव्हरी 6-6 महिने मुली काही करत नाहीत. पण मला सगळं म्हणजे डोक्यावर पाण्याचे हांडे-बिंडे आणायचे, कपडे धुवायची 2 महिने झाले सगळं काम केलं मी. बापरे! हो. नाही सासूबाईंनी पण नाही विचार केला आणि आजूबाजूच्या ज्या चुलत सासू वगैरे आहेत त्यांनी पण सांगितलं नाही मला, की तू करू नकोस किंवा काय असं. बघा. मग नंतर हो. पुढे मग त्रास होतात ना हे असे. हो. ते आता त्रास सुरू आहे मला तो. हो ना? हां. बघा. आणि ते झालं. त्याच्यानंतर 1-2 वर्ष मुलगा माझा 3 वर्ष झाला हं, हं, हं. आणि त्यावेळेस वडील खूप आजारी पडले एकदम जास्तच. हां, हां, हां. आणि ॲडमिट केलं. मला तर काही माहितीच नाही. गावाला बहीण आहे माझी. तिला माहिती होतं. मला काही सांगितलं नाही त्यांनी. हं, हं. काय किंवा तर आम्ही गेलो गावाला यात्रेसाठी. हां. यात्रा झाली आणि दुसऱ्या दिवशी एका दुसऱ्या गावची यात्रा असते तिकडे जातो आम्ही सगळे मिळून. तिकडे गेलो आम्ही. तिथं वडिलांना बघितलं. हां. तर बहीण माझी म्हणली, "उद्या तुम्ही मी माझ्या घरून निघते. तुम्ही उद्या तुमच्या घरून निघा. आपण पुण्याला जाऊ दवाखान्यामध्ये म्हणून अगो बाई! हां. चेक करायला." हां. तर बहिणीने तिकडनं बोलावलं त्यांना. ही इकडनं गेली. तर हं. तिथं डॉक्टरने सांगितलं, की छातीमध्ये पाणी झालंय म्हणून. कशामुळे ते? हो. हो, ते आता काय ड्रिंक पण करायचे थोडेसे ते. ते वाईट आहे. बरोबर. त्याच्यामुळे. हं. तर हं. हां, ते. तरी वडील द्यायला तयार नव्हत्या. तरी पण म्हणजे बहिणीने त्यांना म्हणजे आई कशी असे एखादी हे करते तसं हो, ते हो. तिने त्यांना हे करून बोलावलं. आले ते. हां, तेव्हा कळलं की छातीमध्ये पाणी वगैरे झालंय. पण असं झालं की हां, तिकडे ना त्यांनी हॉस्पिटलचे पैसे भरपूर सांगितले. हां. ते म्हणले मग? आयसीयूमध्ये 3-4 दिवस ठेवायला लागेल. हं. एका दिवसाचे 25,000. आई गं! एवढे? हो, हो. ते बोलले तसं. आणि आमच्याकडे काहीच नाही हो. आम्ही तिघी पण कमी शाळा बरोबर. शिकलेल्या हो, तिघी पण हो. हाऊसवाईफच. काय बरोबर. करणार म्हणजे बहिणीकडे म्हणजे माझ्याकडे ना इकडे आपण आड असं तिकडे बायका विहीर ना ताई हो. तुमचे? जमा करून ते पैसे ठेवतो ना आपण असे ते 10,000, हो, हो, 5,000 हो, ह्याच्यातले हो. घर खर्चातले वाचून-बिचून हां. तेवढेच पैसे आमच्याकडं. बाई गं! म्हणजे पहिल्यांदा दवाखान्यात नेलं ना चेकअपला तेव्हाच ते पैसे संपले. नंतर तर ह्यांनी हे सांगितलं काहीच नाही आमच्याकडं. मग? हो. मग नंतर आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवलं हां, पुण्याच्या. हां. तर तिथं म्हणजे सरकारी म्हणजे कसं उपचार वगैरे नाही एवढे व्यवस्थित झाले तिथं. अरे, 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 अरे! हो, नाही झाले व्यवस्थित. त्यांनी पटकन नाही केले उपचार. मग परत म्हणजे हां. ते बहिणीला माझ्या त्यांची अवस्था बघून म्हणजे हे व्हायला लागलं, की काय करावं? पैसे तर एक रुपया पण नाही आपल्याकडं. बाई आणि कसं गं! आहे नवऱ्यांकडे मागायचं म्हणल्यावरती कसं आहे, त्यांना त्यांची फॅमिली आहे. हो, त्यांच्या आई-वडिलांना अगदी. कळलं तर असा हे होतं तो. त्यामुळे बरोबर. काय करता बरं. पण माझी बहीण म्हणजे ती माझ्यासारखी नाही. ती एकदम म्हणजे हे वेगळीच. हां. तर तिने हो, 7-8 दिवस गेले. तिने बघितलं इथं काय होत नाही, जास्त काही करत नाहीत. हं. तिने स्वतःचं मंगळसूत्र विकलं. बापरे! हो, ती एवढ्या मोठ्या फॅमिलीत राहते. तिला 2-3 जावा हं. म्हणजे एवढे सगळे सासू-विसू एवढं सगळं. हां. कुणाचंच काही न विचार करता कोण काय बोललं. तिने मंगळसूत्र विकलं आणि वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं दुसऱ्या. बापरे! मानलं हो. पाहिजे. हो, हो. म्हणजे आज सगळं गाव आहे ना जे आमचं गाव, हां. ते बोलायचं ना की तुम्हाला फक्त मुली आहेत, मुलगा नाहीये तुम्हाला. हां, हां, हां. ते सगळं गाव आज बोलतंय की खरंच ह्या पोरी आहेत म्हणून. हो, साहजिक आहे ना. हां. हो, कमाल. हो. मग तिचे म्हणजे मिस्टर वगैरे काहीच बोलले नाही? नाही तिचे मिस्टर पण चांगले आहेत.
अरे वा. म्हणजे हां, त्यांनी म्हणजे स्वतःच्या वडिलांसारख्या दृष्टीने बघितलं सासऱ्यांकडे. नाही, नाही. त्यांनी तसं बघितलं नाही. कसं आहे, त्यांच्या पण जरा अडचणी त्यामुळे त्यांनी स्वतःहून नाही तयार झाले. अय्या. म्हणजे स्वतःहून तयार न ही अशी बेधडक आहे. ही नाही विचार करत कोण काय बोललं. हां, हां, हां. पाहिजेच ही थोडंसं विचार बिनधास्त. हां, खरंय. हां. हिने नाही विचारलं की काय करू किंवा काय. ही म्हणजे मी करून देईल तुम्हाला परत अशा ह्याच्यात तिने जाऊन हे करून आली. ओह! हां. चांगलंय. मला आवडलंय. हो. हो, हो. म्हणजे आज पण म्हणजे मला खरंच एवढा अभिमान वाटतो ना तिचा, की जे लोकं आम्हाला म्हणायचे ना, की तुम्ही फक्त मुली आहे, तुमच्या बापाला तुम्ही सांभाळणार आहे का आई-बापाला, त्या सगळ्या लोकांचं तिने तोंड बंद केलंय. वाह! हां, काहीच नसतं ना आमच्याकडे. काय त्याच्यानंतर पण अशी सांगते तुम्हाला पुढे तर ते ॲडमिट केलं तिने तिथं त्यांना. हां. तर झालं म्हणजे तिथं जेवढे पैसे होते तेवढे आमचे संपले, जेवढे जमले होते तेवढे. हं, हं, हं. आणि अजून एक मोठी बहीण आहे तिने थोडेसे दिले. हं. तिने दिले, हिने दिले असं. तर नंतर त्यांचे पण होते पैसे थोडेसे वडिलांचे. हां, हां, हां. ते कर्जच काढलेले होते त्यांनी ₹1,00,000. अच्छा. त्यांनी हां. गाडीसाठी कर्ज काढले होते ₹1,00,000. हां, हां, हां. ते पण गेले तिथं. बाई! हो आणि शेवटी नंतर ना त्यांनी सांगितलं की कॅन्सरची टेस्ट करायला लागेल आता. अगं बाई! हां. हो आणि अशी परिस्थिती झाली ना की त्या हॉस्पिटलमधून दुसरीकडे फक्त रिपोर्ट घेऊन जायचे होते बहिणीला माझ्या. हां. रिक्षाला जेवढे पैसे लागतील ना तेवढे पैसे नव्हते जवळ. बाई गं! हो, ती तास 2 तास खाली रडत बसली होती हॉस्पिटलच्या खाली. काय झालं? तिच्या मुलं माझ्याकडे होती. माझा मुलगा पण लहानच, तिचा मुलगा पण लहानच एकाच वेळेचे दोन्ही पण. आई तर मी गं! आपली घरी मुलांना वगैरे सांभाळत होते. तर हां, मी असाच फोन केला म्हणलं, "काय झालं?" तो म्हणले, "असं-असं झालंय." तर हां. म्हणलं, "ठीक आहे." मला पण नवऱ्याकडे मागायला माझं नव्हतं बरोबर वाटत. हां. कारण हा हा सगळं असं आहे, सासूबाई माझ्या अशा. हो, हो. पण काय करू त्यावेळेस म्हणजे लाचार व्हायला लागलं. मी स्वतः फोन केला त्यांना आणि म्हणले द्या म्हणून पैसे. बाई गं! हां. कसे बहीण पण दिवस माझी काढावे लागतात ना? हां, हां. आणि असं पण नाही ना, की नवऱ्याला माहिती होतं त्या हॉस्पिटलमध्ये नवरा पण जायचा. त्यांना हं. माहिती होतं, की इथं उपचार व्यवस्थित होत नाहीयेत. तर तिकडे हो. आमचे चुलते वगैरे होते ना, ते बोलत होते त्यांना, की आमच्याकडे काय आता पैसे नाहीत. मग तुम्ही बघा काय होतंय ते असं. म्हणजे हां, चुलते हां. काय, चुलते आमचे, की आमच्याकडे आता काय पैसे-बिसे नाहीयेत. हां. जावयांनी बघा काय बघायचं ते. ओह! हो, त्यांनी पण अशी टाकून दिली सगळी. बाई गं! हां. म्हणून बाप आणि भक्कम पाहिजे ताई, हो, प्रत्येक हो. ठिकाणी. हो, खरंय. हो. की पण कसं आहे त्यांनी म्हणजे पुढचा विचार केला ना अपत्यांच्या, की त्यांचे पण हां. दिवस पुढे सुखात जातात ना हो ताई. आणि ते त्यावेळेस कळत नव्हतं. खरं जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्हाला कळत नव्हतं. पण हं. आत्ता कळतंय जेव्हा आम्ही स्वतः आई-बाप झालो तेव्हा, की बरोबर. त्यांनी लहानपणापासून असे दिवस काढलेत ना, की त्यांना आई नव्हती, वडील असून उपयोग नव्हता. हां, ते पण आहे. बरोबर, बरोबर. ते त्यामुळे तरी काय त्यांना तो दोष करतील? हो. दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण त्यांना मग ते आईला पण म्हणजे ते कळलं नाही हेच का नाही झाले. ताई? आईला पण? कोणाच्या? माझ्या आईला? हां. आई पण एकदम तशीच. आई पण साधी एकदम. अगं बाई! म्हणजे एकदम साधे, खूप साधे आई-वडील माझे. मग हे लोकं असं एवढं कसं काय हे करू शकतात? समोरची माणसं त्या पद्धतीचं आहेत, ते बघून तर हे असं वागू शकतात ना लोकं. अगदी, अगदी. बरोबर बोलल्या. ते त्यांना कळलं होतं. त्यांनी बरोबर ओळखली होती माणसं कशी आहेत ती. काही केलं तरी काय बोलणार नाही अशी. हां. झालं हो. मग ते नवऱ्याकडनं पण घेतले पैसे. झालं हं. म्हणजे सोडलं दवाखान्यातून वगैरे झालं व्यवस्थित. पण हां. टेस्ट कॅन्सरची करायला लागली तर कॅन्सरची 3री स्टेप निघाली. अय्या! हां. मग तुमची तर पायाखालची जमीनच हो. गेली असेल. हो, हो. नाही मला नवरा फोनवर बोलला, "कॅन्सरची 3री स्टेप आहे. मी पैसे देतो. द्यायला मी नाही म्हणत नाही. पण तू हं. मनाची तयारी ठेव 3री स्टेप म्हणजे जास्त दिवस जगू शकत नाही." त्यावेळेस बरोबर. म्हणजे मला काही एवढं माहिती नव्हतं हे कॅन्सरचं असं काय असतं. माझा काही हां, विश्वास हां. नाही बसला. मी म्हणलं, "नाही असं काय नाही होणार. आपले काहीतरी बोलतात ते." हां. असं म्हणजे विश्वासच नाही माझा. की ज्यावेळेस असा माणूस आजार आपलं असतो आणि शेवट असं काही हो. असेल. हां, हां, हो. हां. आणि ज्यावेळेस आपलं माणूस हॉस्पिटलमध्ये असतं ना, त्यावेळेस आपल्याला फक्त त्यांना वाचवायचं असतं काही करून. वाचवायचं काही का हेच. हो. बाकी काहीच हो. पटतच नाही हां. मनाला. खरंय. अगदी तर बरं. ते हां. तर झालं त्यांना हॉस्पिटलमधून घरी वगैरे नेलं आम्ही. त्याच्यावर एक 15 दिवस गेले हां. आणि गेले ते. हो. बापरे! एक महिना म्हणजे हा फक्त एका महिन्यापूर्वी माझे वडील आहेत ना, हां. आमच्याकडे चालत जातात देवाला एका. त्या अच्छा. वारीला ते चालत गेले होते. हो. आणि हो, बघा. हो. मग एका महिन्यामध्ये म्हणजे असा एवढा हे झाला.
सगळा खेळ आणि खंडोबा. हो, हो. मग नंतर ना मग वडिलांचं हे झाल्यानंतर ना मला पण म्हणजे रागच आला एकदम. मी लय देवाला मानायचे खूप, पण त्यावेळेस म्हणजे एकदम राग आला मला, की एवढे म्हणजे महिनाभरापूर्वी तुझ्याकडे आले होते, तू का असं केलंस? आई गं! मी ठरवलं आता ना इथून पुढे जायचंच नाही आपण तिकडे कधी. आम्ही दरवर्षी जातो. हां, ठरवलं हां. इथून पुढे आता परत कधी जाणारच नाही देवाचं तर तोंडच नाही बघायला जाणार मी. बाई गं! साहजिक वाटतं ना, आपलं प्रेम हां. असतं ती आई-वडिलांवर. ती मनस्थिती होती त्यावरती. बरोबर, ठीक आहे बरोबर. ते झालं. आता काय करू शकत नाही. जे म्हणजे हे व्हायचं असतं ते होतंच. बरोबर. आणि हां. त्यांची पण चूक आहे ना, व्यसन करत होते. हां. नव्हतं करायला काही पाहिजे होतं त्यांनी. हां. 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 जर काही केलं चूक नसतं त्यांची पण पण होती. एक आहे वडिलांचं, की म्हणजे काही का असेना ते तुमचं चांगलं करण्याच्या मागे होते. तुम्हाला असं म्हणजे नाही तसे त्रासदायक खूप नव्हते. हां. नाही, नाही, नाही. कधी नाही. तसे नाहीत. काय बोलले-बिलले नाही तसे कधी आम्हाला. म्हणजे हो ना? गावामध्ये आज सगळे हो. कुणी विचारलं ना कोणाला पण की कसे आहेत म्हणून कुणी पण सांगणार माणूस म्हणून. म्हणजे असं नाहीच कधी कोणालाच अख्ख्या आयुष्य म्हणजे झाले तसे शेवटपर्यंत कधी कुणाला एका शब्दाने बोलले नाहीत ते. हो ना? हो. स्वतःच्या चुलत्यांनी त्यांना मारलं-बिरलं की ते आई-वडील नाही हे बघून बाळा असं लहानपणी. हो. आणि बघा. हो, शेती वगैरे पण त्यांना करायला नाही दिलेली. म्हणजे थोडीशीच आपल्या एखादं ह्याच्यापुरतं असं. त्यांचं म्हणजे त्यांचं हक्काचं असून पण त्यांना भेटलेलं नाही. बघा. मग ते झालं ठीक वाईट आहे. पण वाटतं नंतर हे हो, इस्टेटीवरनं हो. गावी हे करतात ना, ते हां. बिलकुल पटत नाही त्या गोष्टी. आता काय आहे, आता नाही आम्ही जास्त विचार करत. काय आता झालं आमचं सगळं म्हणल्यावरती काय ते इस्टेटीला काय आम्ही घेऊन करू. बरोबर, बरोबर. आणि तर हे मग नंतर एक लहान तुमचं बहीण आहे मैत्रीण आम्हाला अजून. लग्न नाही झालं हां? तिचं अजून? हो, ती शाळेत आहे अजून. शिकते? हो, शाळेत आहे. मग तोच तर मग तिचंच तर टेन्शन ना आम्हाला पुढे सगळं. आई एकटी तिचं टेन्शन. मग हे वडिलांचं असं झालं ना, हं. मी म्हणजे रागावले देवावरती पूर्ण. पण आई त्या गं! ह्याच्यात पण मग मी त्याच्यानंतर मी इकडे निघून आले. 1-2 महिन्यांनी इकडे आले आणि आईची मला ना तब्येत कशी स्वप्नामध्ये आहे? आई पण जरा आहेच आहे. जास्त एवढी हे नाहीये. तब्येत नीट तो नसते का पण आई? हां, हो. हम्म. एवढी हे नाही आहे. म्हणजे जास्त स्ट्रॉंग नाहीये ती. पण मग घर कसं चालतं तुमचं? हो, सांगते ना मी तुम्हाला ते. म्हणजे हां. एकदमच काम करू शकत नाही अशी नाही, पण जास्त स्ट्रॉंग पण नाही. शेवटी आता हे पण झालंय ना. हां, हां. बऱ्यापैकी आहे म्हणजे वयस्कर. जास्त दिवस नाही काम करू शकत ती. हां. अच्छा. पण सांगते आणि ते पण बहिणीला पायावर उभी करा ताई, तिघी बहिणी मिळून. तरच तिचं आता लग्न लावा, नाहीतर कसायाच्या दारात गाय बांधल्यासारखं होईल हं. हो, नाही ते चाललंयच आमचं. हां. करतोच आहे ते. तर पुढे सांगते तुम्हाला. हं. मला एकदम टेन्शनच आलं. आता काय करायचं म्हणजे मी एवढी खराब झाली इकडे आल्यावरती. मी अशी किचन ओट्यावर उभी राहिले ना, तर मला अशी कधी चक्कर येऊन पडायची. असं म्हणजे विचार करून तर टेन्शन हे झाले, की आता बहिणीचं पुढे काय? आणि बरोबर, बरोबर. आईचं काय? हां. आणि नवऱ्याला पण काय सांगितलं होतं आम्ही, की तुमचे पैसे देऊ म्हणून. आई गं! हां, हां, हां. हां. आणि ते वडिलांनी जे कर्ज काढलं होतं, ते 1,00,000चं कर्ज ते आईला फेडायला लागणार होतं आता. बापरे! हां, मग ते सगळं टेन्शन मी जेव्हा म्हणजे टेन्शनमध्ये पूर्ण हे झालं, की काय करायचं? आपण पण काय करू शकत नाही. बरोबर. हां. कारण मुलगा लहान आणि आपल्या सासू-सासऱ्यांची जबाबदारी आपल्यावर. हो, त्यांना सोडून आपण तिकडे बरोबर नाही आहे. जाऊ शकत. नाही बरोबर आहे. त्यांचं तर केलंच पाहिजे. खरं आहे. हां. आपण तिच्यासाठी म्हणजे काहीच करू शकत नाही. पण हं. 1-2 महिने गेले आणि मग असं हे झालं, की म्हणजे आईलाच एका कंपनीमध्ये काम भेटलं तिकडंच गावाला. हां, हां, हां. म्हणजे कंपन्या वगैरे जास्त नाहीत, पण तरी पण म्हणजे कसं काय आमच्याकडे ती कंपनी झाली आणि तिला तिथंच गावामध्ये काम भेटलं कंपनीत. अच्छा. हां, 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 हां. म्हणजे काय म्हणायचं ना देवानीच मार्ग दाखवला. काय शेवटी बरोबर. आम्ही तर हां. काही करू शकत नव्हतो. खरंय, खरंय. म्हणजे कुठेतरी हां. त्यांनी रस्ता कुठेतरी मोकळा केला. हां. हां. कुठेतरी हे उभं केलं. हां. मग ते आई लागली पैसे भरायला ते. हां, दर हां. महिन्याला जे भरायला लागत होती ते ती लागली अच्छा, भरायला. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. मग आम्ही आपलं सारखं येऊन जाऊन असलं, की बाकीचं काय असेल ते आम्ही बघायचो तिचं किंवा काही कमी पडले बरोबर. थोडे तर आम्ही आम्ही ते हं. बघत होतो. हां. तर त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी ठरवलेलं आता काय मी देवाचं करणारच नाही. तर आई एक गं! दिवस काय झालं वडील स्वप्नामध्ये हां. वडिलांचे एक शिक्षक आहेत माझे ते वडिलांना पण शिकवायला होते, आम्हाला पण शिकवायला होत्या. अच्छा. हां, हां, हां. तर त्यांचं म्हणजे वडिलांवर पण एकदम खूप जास्त जीव आणि आमच्यावर पण असा. अय्या! तर किती ते म्हणजे हां. वडिलांचे शिक्षकच तुम्हाला होते शिकवायला. तेच किती आमचे छान. शिक्षक. हां. अरे वाह! आणि हां. ते ना म्हणजे स्वप्नामध्ये ते असे नंतर म्हणजे जेव्हा शाळा सुटली, कॉलेज वगैरे झालं तरी पण ते भेटले ना असे की
एवढे म्हातारे झाले होते. एकदा भेटले त्यांनी असं एवढे लांबून त्यांनी आवाज दिला. एवढे म्हातारे झाले होते ते. म्हणजे ऐका. तेवढ्या ह्याच्यात एवढ्या म्हातारे ह्याच्यात पण त्यांनी आम्हाला ओळखलं. बापरे! हां. तर ते माझ्या स्वप्नामध्ये आले आणि विचारायला लागले की कुठे आहे म्हणून, तो कुठे आहे, तो कुठे आहे असं. हां, हां. तर ते म्हणजे मग मला ते सारखं मग नंतर त्या शिक्षकांमुळे मला ते म्हणजे त्यांनी लहानपणी आम्हाला ते प्रार्थना वगैरे त्यांना पण असं देवाचं भरपूर हे होतं. हां, हां, हां. शिकवलेलं ते मग मला सगळं ते आठवायला यायला लागलं एकदम. म्हणजे जशी वडिलांची आठवण येईल ना तशीच त्यांची आठवण यायला लागली. तर काय झालं असं? ते असतील का आई नसतील काय गं! आई कॉन्टॅक्टमध्ये गं! पण. हां, हां. हां. आणि शिक्षकावर मग फार तर प्रेम असतं विद्यार्थ्यांचं. हो, हो, हो. हं. आणि मग त्याच्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये मोबाईलला मी ती सारखी गाणी ऐकत राहायचे ना, प्रार्थना हां, वगैरे त्यांनी ज्या त्यांनी गायलेल्या होत्या ना आम्हाला त्या सगळ्या प्रार्थना मी ऐकायचे. तर हां. त्यातच मग हे तारक मंत्र वगैरे समोर यायला लागलं. हां, हां. तुमचे अनुभव वगैरे समोर यायला लागले. हां, हां, काही हां. जसं मी ते ऐकायला लागले ना, हां. तसं म्हणजे तारक मंत्र जसे ऐकायला लागले. नंतर मी ते सारामृताचं पुस्तक वगैरे आणलं. ते वाचलं मी. पहिल्यांदा वाचताना मला एकदम असा कंटाळा म्हणजे काय ते पाठ वगैरे दुखत होती एकदम. हां, हां, हां. 2-3 जसे पारायण झाले ना, त्यानंतर म्हणजे एवढे भारी झाले ना त्याच्यानंतर. अरे वाह! हां. हां. आणि त्याच्यानंतर माझी म्हणजे मनस्थिती पण एवढी सुधारली ना, हां, हां, म्हणजे हां. काय भरपूर म्हणजे हेच झालं. बापरे! म्हणजे हां. मी समोर काय करते ते मला कळत नव्हतं. हां. ती हो, एवढी म्हणजे मी ह्याच्यामध्ये गेले होते. आई ती माझी गं! परिस्थिती म्हणजे एवढी बदलली ना, म्हणजे असं डोकंच जागेवरती आलं माझं. हां, 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 हां. सगळ्यात मोठा अनुभव हा आहे माझ्यासाठी. कारण मला आता आठवलं तर मला कळतंय की मी काय वागत होते म्हणून. आई गं! हां, समोर जे माझं करत होते ना, त्याच्यात माझं लक्ष नसायचंच समोर. काय आहे माझं डोक्यात वेगळाच विचार चालू असायचा. वेगळा म्हणजे तोच. बरोबर. साहजिक आहे हो ताई. हां. खरं आहे ना. म्हणजे हा सगळ्यात पहिला अनुभव. माझ्या काय लक्षात मेन म्हणजे काय लक्षात पण नाही राहायचं हां माझ्या. ही हां, गोष्ट जर इथं ठेवली ना, हां. तर दुसऱ्या मिनिटाला माझ्या लक्षात नाही राहायचं की मी तिथं ठेवली म्हणून. डोक्यात असे विचार ना 1760 हां, टेन्शन. हां, हां. पण बरोबर आहे. आता म्हणजे आता मी एवढी हे झाले ना, की प्रत्येक काम मी अशी व्यवस्थितच करते. कुणाला म्हणजे बोलायला चान्सच नाही देत मी. हो ना? अरे वाह! हां, बघा हां. किती छान वाटलं. हो, जसं म्हणजे नाही स्वामींचं स्वामींच्या करायला लागले सेवेत ना आलं हां, हां, हां. हां, हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा अनुभव आहे. म्हणजे स्वामींचं करायला लागलं काय म्हणाला? जसं मी हे करायला लागले तारक मंत्र वगैरे रोज, मग त्याच्यानंतर तारक मंत्र, हां, हां. सारामृताचे हे वाचन वगैरे ते. हां, तसं हां. मग हा बदल झाला. माझ्या स्वतःमध्येच मला हा बदल म्हणजे जाणवला. किती छान हो ताई. पण हो. मुलांना आता याच्यातनं तरी म्हणजे आपण या आपल्या आयुष्याकडनं आपण काहीतरी बोध घ्यायचा, की मुलांना पायावर उभं करणं फार महत्वाचं आहे. मुलगा हो, हो. असो बोल. किंवा मुलगी असो. हं. नाही का? आणि हो, हो. हं, आणि ना मग त्याच्यावर तर मिस्टरांनी ना माझ्या हं. एक आहेत त्यांचे नातेवाईक त्यांना भरपूर असे पैसे वगैरे दिलेले आहेत. हां, हां, हां. म्हणजे जवळ-जवळ आता ते सांगू शकत नाही मी भरपूर पैसे दिलेले आहेत. अरे ते कुणी बापरे! देऊ पण शकत नाही. तेवढ्यात आम्ही म्हणजे बंगला बांधला असता गावाला एवढे पैसे देऊन बसले. बापरे! आणि हो, ह्यांचं स्वतःचं घर नाही अशा परिस्थितीत त्यांना पैसे देऊन ठेवले. आणि अशी बापरे! आहे की हो, माझे पण नातेवाईक ते आणि त्यांचे पण नातेवाईक इकडनं असे दोन्हीकडनं बोलले ना, हां, 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 हां. नात्यामध्ये जाणं असल्यामुळे. त्यामुळे सासूबाईंचं काय आहे, हां. की माझ्याच नात्यातून आहेत ना, मग म्हणून पैसे देतोय. ओह! लग्न झाल्यापासून असं करतोय. आई आणि गं! म्हणजे हो आणि मी ते काय माझं ऐकत नव्हते मी सांगितलेलं ऐकतच नव्हते. हां, हां, हां. माझ्याशीच भांडायचे उलट, की देऊ नका म्हणलं किंवा परत घ्या म्हणलं तर हां. ऐकतच नव्हते. म्हणजे एक दिवस केंद्रीय दादांना फोन केला. आणि सांगितलं, की "ताई हा काय पितृदोष वगैरे असा काही विषय नाही. हा प्रश्न तू बोलून सोडवू शकतेस. बोलूनच सोडण्याचा प्रश्न आहे हा." हां, हां, हां. म्हणजे बरोबर. दादा ते हो. सांगतात मात्र, की हे याच्यासाठी उगाचच तुम्ही म्हणजे देवाला दोष देऊ नका या गोष्टीसाठी. हां, हां, हां. हं, हं. हां, मग तसं सांगितलं त्यांनी. आणि मग नंतर मी बोलले पण बघा ना म्हणजे दादांच्या बोलण्याचं पण किती आहे. मी आधी एवढी जीव तोडून ओरडत होते. हां, हां. त्यांच्यासाठी मी भांडण करत होते. हां, जसे दादा बोलले ना, हां. त्याच्यानंतर 1-2 महिन्यामध्ये एवढा फरक पडला ना, की काय तुला म्हणजे ऐकणारा माणूस तो त्याला त्या सगळ्या गोष्टी कळल्या की ते लोकं आपल्याला फसवतायत म्हणून. ओह! बघा. हां, म्हणजे हं. समजा दिलेले पैसे भेटणार तो विषय आता पुढचा. नातेवाईक आहेत एकदम जास्त हे नाही तोडू शकत आपण. हां, पण हां. तिथून पुढे ते बंद झाले द्यायचे. अरे वाह! हो, बघा. म्हणजे जवळ हो. काय बरं वाटलं ऐकून. म्हणजे कुठेतरी हां. काहीतरी चेंजेस आले. हो. हं.
होणार ताई, तुमचं अजून खूप छान होणार बघा. कसं हो, आहे, तर प्रत्येक मी गोष्टीची अजून वेळ असते. वेळ असते. बरोबर. बरोबर आहे. मी म्हणजे अजून पण वाट बघूनच आहे, की म्हणजे हे नाही सोडले मी. कधीतरी बदलतील, कधीतरी करतील माझा विचार म्हणून. नाही, नाही, करणारच, करणारच. आणि आता कोण कोण राहतं तुमच्या घरात? सासू-सासरे, मिस्टर आणि मी आणि दीर आहेत. अच्छा, म्हणजे बरंच मोठं कुटुंब आहे. हो, हो. मग दिरांचं लग्न वगैरे? नाही झाले त्यांचे लग्न. अच्छा, म्हणजे त्यांचं व्हायचंय अजून? हो, व्हायचंय. बापरे! होईल, सगळं व्यवस्थित होईल. तुमचं हां. पुढची स्टोरी आम्हाला परत एकदा सांगा. कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा. आता पुढचा जेव्हा अनुभव येईल तेव्हा. हं. येणारच, येणारच म्हणजे ना अनुभव ताई. नाही म्हणजे खूप दिवस म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा छोट्या-मोठ्या भरपूर अनुभव आहेत. हां. नाही, आता एकदम सांगत जा आठवत ताई. नाहीये ते. नाही, आठवत नाही. हां. काय करायचं, जेव्हा हां. आठवलं ना, कागदावरचे हां. पॉइंट लिहून ठेवायचे. मग आपल्याला हां. बरोबर तो क्षण आठवतो. हां, हां. हं. मी शेअर हां, करते हां हां. ताई हे. हो. श्री हं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.